सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्र हो, कसे आहात मित्र हो? बालपणीपासून तर किशोर अवस्थेचा जो काळ असतो ना, अतिशय छान, अतिशय सुंदर असतो. आपण फुल एनर्जी मध्ये असतो आणि ह्या एनर्जीचा योग्य वापर करणे आपल्याला आपले आई वडील आणि आपले शिक्षक शिकवतात. कारण की ही जी एनर्जी आहे ही वाईट मार्गाने लागली तर आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण बरेचदा असं बघायला मिळालंय की जेव्हाही आपले आई वडील व शिक्षक मुलांना समजावून त्यांना थोडंसं बोललं तर त्यांना वाईट वाटतं. त्यांना स्वतःचा शत्रू समजतात. त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं न ऐकण्याचा मूर्खपणा सुरू करतात. पण असं मुळीच करायला नको. खरं तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. तुमची जी एनर्जी आहे ना, तिला ते योग्य दिशा दाखवत असतात. ह्या गोष्टीला समजून घ्या. आणि आपल्या योग्य दिशा मिळाल्यानंतर तर आपण काहीही करू शकतो. योग्य दिशा मिळाल्यानंतर तर भयानक डाकू रत्नाकर सारखेही रामायणाचे रचयिते वाल्मिकी बनवू शकतात. हे तर ऐकलंच असेल, हो ना? म्हणूनच जेव्हाही आपले मोठे आपल्याला समजवतात आणि समजवता समजवता थोडंसं रागावलंही तर त्यांच्यापासून नाराज होऊन दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. हं? कारण त्यांच्या बोलण्यामध्ये तुमच्यासाठी चिंता आणि प्रेम दडून असतं. तर यापुढे कधीही तुमचे आई वडील वा शिक्षक बोलले तर त्यांच्यापासून नाराज व्हायचं नाही. नाही व्हाल ना? रागवत नाहीये. नाही होणार ना? धन्यवाद. ही गेली आपल्या योग्य जागेवर. तुला कसं माहित की ही ह्याची योग्य जागा आहे? पण हिची योग्य जागा तर डस्टबिन मध्येच आहे ना? नाही, जोपर्यंत तुझ्याकडे होती तोपर्यंत ठीक होतं. आता तिथे जाऊन कचऱ्याचं नाही, पॉइझनचं काम करेल. ते कसं काय? ए जाड्या, माझं म्हणणं असं की छोटू छोटू हे काय केलंस तू? कचरा आहे, डस्टबिन मध्ये टाकतोय. तेच तर मी बोलते, का टाकतोयस? तुला माहित आहे का, मी मयंकला तेच समजावत होते की याला डिस्पोज करणं अजिबात सोपं नाहीये. याच्यातून विषारी गॅस निघतो जो आपल्या वॉटर आणि सॉइल फर्टिलिटीला खराब करतो. मग काय करायचं? याला रियूज कर. पण कसं? चल मी तुम्हाला दाखवते. आण, दाखव.
याला तुम्ही ज्या शेप मध्ये हवंय कापू शकता. तुझ्या क्रिएटिव्हिटीवर आहे. मी याला या इथून कापते. ठीक आहे. आणि हे कापलं. आता आपण याला आपल्या आवडत्या रंगाने रंगवू शकतो, हो की नाही? आता आपण याला सुकायला ठेवूया. आणि जेव्हा हा सुकेल तेव्हा याच्या चारही बाजूला होल करून रस्सी किंवा तार काहीही लावू शकतो, म्हणजे आपण याला हँग करू शकू. आता हे झालं तयार. आता आपण यात माती घालून रोपटं लावूया. ठीक आहे, चला. ही आहे याची बरोबर जागा. वा ताई, हे तर खूपच सुंदर दिसत आहे. जर याला पूर्ण विंडोवर लावले तर खूप मजा येईल. मजा तर येईलच. आणि येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन सिलेंडरवर जगायला नको. ऑक्सिजन सिलेंडरवर जगायला नको म्हणजे हे की जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक ऑक्सिजनची कमी झाली, मग चायनासारखं आपल्या देशाच्या लोकांना पण ऑक्सिजन सिलेंडर कॅनडाकडून घ्यावं लागेल. आणि आज जे आपण पैसे खर्च करतो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ते सुद्धा आपल्याला जगायला ऑक्सिजन सिलेंडरवर खर्च करावे लागतील. नाही ताई, आम्ही असे दिवस येऊ नाही देणार. वेस्टला कमी करायला आणि ॲटमॉस्फिअरला चांगलं ठेवायला आम्ही सगळं काही करू. ताई, आता ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. आधी तुम्ही सगळे मला प्रॉमिस करा की आजपासून तुम्ही सर्व जुनी आणि खराब वस्तूंना रियूज कराल. ओके? ओके ताई, प्रॉमिस. पण ताई, तुला आम्हाला एक प्रॉमिस करावं लागेल की जुन्या वस्तूंचा रियूज करायला तूच आम्हाला शिकवायचंस. अच्छा ठीक आहे, प्रॉमिस. प्रत्येक वस्तूला बेकार समजून टाकण्याआधी जर एकदा नीट विचार केल्यास तर कदाचित दुसऱ्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोग होऊ शकतो. पण आपण असं करत नाही. विचार करा, लहान आणि बेकार वस्तूमध्ये जर काही चांगलं करण्यात डोकं लावलं नसतं तर विचार करा, दुनिया आज डायमंड सारखी मौल्यवान वस्तूसाठी कधीच कळली नसती आणि हे नेहमी जमिनीच्या खालीच राहिलं असतं. कचरा कचरा. मयंक, तू हा कचरा का गोळा करतोयस? मम्मी, हा कचरा नाही, खूप कामाच्या वस्तू आहेत. मयंक, हे सगळं, ही मुलं पण न जाणे काय चालू असतं त्यांच्या डोक्यामध्ये काय माहित. ताईने सांगितलं होतं की जुन्या वस्तू जमावून ठेव. हे घड्याळ, हे तर बंद पडलंय. जुनं आहे, देऊनच टाकतो. आजोबांचा चष्मा, हा तर खूप जुना आहे. ही फाईल, ही तर नेहमी कपाटात असते. असं वाटतंय की पप्पा हिला रद्दीत विकणार आहेत. ही पण घेतो मी. हा टॉवेल, हा तर खूप जुना आहे. हा पण घेतो. ताई, अरे, आलात तुम्ही? ताई, हे सगळं मी कलेक्ट केलं. आणि हे सगळं मी केलं. व्हेरी गुड. हे बघ ताई, मी हे कलेक्ट केलं. अरे छोटू, तू हे सगळं काय उचलून आणलंयस? तूच तर सांगितलं होतंस की जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवायच्या आहेत.
मग या सगळ्या वस्तू जुन्याच तर आहेत. अरे जुनं म्हणजे ज्या वस्तू वापरायच्या नसतील आणि वेस्ट असतील. ह्या तर वापरायच्या वस्तू वाटतायत. आणि ही फाईल तर ही तर रद्दी आहे. रद्दी? अरे वेड्या, हे तर तुझ्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. काय? प्रॉपर्टीचे पेपर? मेलो मी. अरे हा कुठे गेला? त्याचं टेन्शन नको घेऊ, तो परत येईल. चला आपण स्टार्ट करूया. हा चला करूया. हो ताई, चल ना. आज आपण या सगळ्या वेस्ट वस्तूंनी काहीतरी डेकोरेटिव्ह बनवूया. वाव, डेकोरेटिव्ह. ताई, हे किती चांगलं दिसतंय ना सगळं. व्हेरी गुड मयंक. आता जसं तुम्ही सगळ्यांनी हे सगळं बनवलं ना, तसंच उद्या घरून काही बनवून आणा आणि मला दाखवा, ठीक आहे? पण ताई, काय बनवून आणायचंय? काही पण बनवू शकता, जे डेकोरेटिव्ह असू दे किंवा युजफुल. छोट्या छोट्या वस्तूंनी आपण खूप काही बनवू शकतो. जशा आईस्क्रीमच्या स्टिक्स असतात, त्याने पण आपण खूप काही बनवू शकतो. फक्त तुम्हाला विचार करायचा आहे की रियूज कसं करायचंय. हीच तर क्रिएटिव्हिटी आहे. ह्या न्यूजपेपर्सनी काही बनवतो, पण काही युजफुल बनायला हवं. काय युजफुल? अशी वस्तू जी कामाची असते. हा, कॅरी बॅग बनवतो. सगळ्यांमध्ये थोडे थोडे पेजेस राहिलेत. एक काम करते, सगळ्या पेजेसना काढून जोडून टाकते. एक रफ बुक तर नक्कीच बनेल.
माझी रफ बुक. मज्जा आली. एवढ्या स्टिक्स खूप आहेत. आता यांच्यापासून काहीतरी बनवतो. हॅलो ताई. हाय. हे बघ ताई, हे मी बनवलं. वाव, पेपर बॅग. व्हेरी गुड मयंक. थँक्यू ताई. आणि हे बघ ताई, मी हे बनवलं. वाव, जुन्या पेजेसनी नोटबुक बनवली तू. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि छोटू, तू काय बनवलंस? हे बघ ताई, मी हे किस्तान बनवलं. व्हेरी गुड. पण तुझ्या आवाजाला काय झालं? अगं ताई, हे बनवायला ना खूप जास्त आईस्क्रीम खावे लागले. तू एवढी सगळी आईस्क्रीम खाल्लीस? हे बनवायला एवढ्या आईस्क्रीम स्टिक्स कुठून आणलं असतं? अरे दुसरं काहीतरी बनवू शकलं असतंस ना. ताई, अजून काही बनवायला टेस्टच येत नव्हती. आली का टेस्ट? झाला गळा खराब? एकटं खाण्याची काय गरज होती? वाटू पण शकत होतास ना. अरे हा विचार तर मी केलाच नाही. ताई, आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण इथे काही नाही तर खाली सोसायटीमध्ये काहीतरी करूयात. तुम्ही तर बघितलंच असेल तिकडे किती सामान पडलंय. हो ताई, सोसायटीमध्ये खूप वेस्ट सामान पडलं आहे. तर मग चला आपण तिथेच जाऊन बघूया त्या सामानाचं आपण काय करू शकतो. ठीक आहे. अरे ऐक, हे सगळं सामान कचरा उचलून डम्पिंग यार्ड मध्ये टाकून दे लवकर. सेक्रेटरी काका, तुम्ही हे नका टाकू. आम्ही हे रियूज करणार आहोत. रियूज करणार? ते पण ह्या कचऱ्याला? हे सगळं बेकार आहे, काही कामी येणार नाही. हे बेकार नाहीये, खूप कामाचं आहे. बघ, आजचा दिवस मी खूप मुश्किलने काढला आहे हे सगळं उचलायला. तुम्ही फक्त आम्हाला 2 दिवस द्या आणि जर आम्ही याचं काही नाही केलं तर मग तुम्ही हे टाकून द्या. ठीक आहे, पण फक्त 2 दिवस. हो. चला भाऊ, राहू द्या. चला. ताई, या काकांना कधी कळणार की आपण जुन्या आणि वेस्ट वस्तूंना रियूज करू शकतो? कळेल त्यांना जेव्हा आपण हे रियूज करू आणि काही करून दाखवू. म्हणजे हे की आपण पूर्ण सोसायटीसाठी एक एक्झिबिशन लावूया. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जे जे बनवलं आहे ते सगळं आपण ठेवूया. आणि मी विचार करते की जर आपण एक्झिबिशन करतोय तर का नाही अजून थोडे कष्ट करूयात, काहीतरी मोठं, चांगलं आणि इंटरेस्टिंग बनवूया जे सगळे बघत बसतील. हो ताई, आम्ही सगळे तयार आहोत. तर मग चला इथलं काम संपूया आणि पूर्ण सोसायटीचे न्यूजपेपर कलेक्ट करूया. न्यूजपेपर कशासाठी ताई? ते मी तुला नंतर सांगेन. आता चला. कोणतंही चांगलं काम आपल्या घरून चालू झालं पाहिजे आणि त्यानंतर समाज आणि देशापर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं की आता तुम्ही बघितलं की मुलांनी घरातून चालू करून आता सोसायटी पर्यंत पोहोचले. बस गरज आहे लहानशी प्रोत्साहनाची, जी आम्हाला दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. क्रिएटिव्हिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, फक्त त्याचा नीट वापर करायचा आहे, जसं की ही मुलं करत आहेत. ताई, हे घे. वा ताई, हे सगळं किती छान दिसतंय ना. हो ताई, खरंच. अच्छा, मला सांगा, तुम्ही सगळ्यांना सांगितलं? हो ताई.
अरे शर्माजी, लवकर चला, मुलांनी बोलवलं आहे. हो हो आलो, पण हे तर सांगा मुलांनी का बोलावलं आहे? तिथेच जाऊन बघूया. मुलांनी बेकार पडलेल्या बॉटलचा पण किती सुंदर वापर केला आहे. टायर तर बघा. अरे हो, हे तर मी बघितलंच नाही. काय सेक्रेटरी काका, चांगलं वाटलं ना? तुम्ही सगळ्यांनी तर कमालच केली. कमाल तर अजून तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच नाही. म्हणजे की ते बघा. चला मुलांनो. जी वस्तू वातावरणाला खराब करत होती, जर ह्याचा नीट वापर वातावरणाला अजून चांगलं बनवण्यात केला, मग ह्यापेक्षा अजून चांगली गोष्ट कोणती? रॉक गार्डन ऑफ चंदीगड आणि दिल्ली प्रकृती मेट्रो पार्क हे एक असं उदाहरण आहे की हे पूर्णपणे टाकाऊ वस्तूपासून बनवलं आहे. वेस्ट करणं सोपं आहे, पण हुशार ते आहेत जे वेस्ट मधून बेस्ट शोधून काढतात. प्रयत्न करून बघा, तुमच्या क्रिएटिव्हिटीची ओळख पण होईल आणि वातावरणाला अजून चांगलं बनवण्यात तुमचं योगदान असेल.